नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आज आपण बनवतोय भरली वांगी किंवा मसाला वांग म्हटलं तरी चालेल। तर ही वांग्याची भाजी बघा, दिसायला तर खूप छान दिसते आणि हिचं टेक्स्चर खूप मस्त आलेलं आहे, त्याचबरोबर चवीला खूप छान झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे मी कुठलेही खडे मसाले वापरलेले नाहीयेत। तर ही भाजी अगदी रोजच्या वापरातल्या मसाल्यांपासून बनवली, पण चवीला खरंच खूप मस्त झालेली आहे। टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता, त्याचबरोबर रोजच्या जेवणामध्ये अगदी झटपट होणारी आहे। आणि जर तुम्हाला ही पुरी सोबत काही कार्यक्रमासाठी घरगुती जर बनवायची असेल तरी सुद्धा अप्रतिम अशी आहे। पुरी सोबत सुद्धा खूप मस्त लागते वांग्याची भाजी, भातासोबत छान लागते, भाकरीसोबत छान लागते। तर अगदी चमचमीत झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण ही भरली वांगी बनवणार आहे। तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, पुढे दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरच्या इतरही रेसिपीज तुम्ही बघत राहा। तर या ठिकाणी मी वांगे चिरून घेतलेले आहेत, 250 ते 300 ग्रॅम वांगे घ्यायचे आहेत। वांगे चिरून घ्यायचे आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे। तर इथे मी वाटण काढलेलं आहे, आलं घेतलेलं आहे 1 ते 1.5 इंच, 1 चमचाभर धणे भाजून घेतलेले आहेत, 15 ते 20 पाकळ्या लसूण घ्यायचा आहे, त्याचबरोबर एक 3 ते 4 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचा किस घ्या किंवा असं पातळ चिरून घेतलं तरी चालेल। आणि एक छोटी वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत, साधारणतः एक 2 ते 3 मूठभर शेंगदाणे असतील किंवा 2 मूठभर शेंगदाणे असतील। तुम्हाला भाजी किती बनवायची किंवा त्यात ग्रेव्ही किती बनवायची आहे त्या अंदाजाने शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करा। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि धणे फक्त बारीक करून घ्यायचे, म्हणजे मग हे छान बारीक होतात। त्यानंतर आपण कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं वाटून घेणार आहे। हे जर बारीक झालं नाही तर थोडंफार पाणी तुम्ही घातले तरी चालेल, कारण हा मसाला आपण थोडासा ओलसर करूनच वांग्यामध्ये भरणार आहे। तर हे देखील आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे। आता ह्यात आपण काही मसाले घालूयात। तर सगळ्यात आधी धने पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर लाल तिखट घेतले, धने पावडर घेतलेली आहे, ती मी धणे घातलेले आहेत त्यामुळे अर्धा चमचाच धने पावडर वापरली, अर्धा चमचा लाल तिखट आणि त्यानंतर 1.5 चमचा घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकता। एक पाव चमचाभर आपण गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतले। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर ह्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। हा मसाला हलकासा ओलसर करून घेतला की वांग्यामध्ये भरल्यानंतर व्यवस्थित वांग्यामध्ये हा राहतो, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून ओला करून घ्यायचा आणि नंतर वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। वांगे चिरताना नेहमी बनवायच्या अगोदर चिरून घ्यायचे, खूप आधी चिरायचे नाही, नाहीतर हे खूप काळे पडतात। आणि चिरल्यानंतर पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे। अगोदर मसाला तयार करून घ्या, नंतर वांगे चिरून घ्या। सर्व वांग्यांमध्ये असाच मसाला भरून घ्यायचा आहे। थोडा एक्स्ट्रा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे, हा देखील आपण भाजीमध्ये घालणार आहे। तर आता कढईमध्ये आपण फोडणी करून घेऊयात। फोडणीसाठी 3 ते 3.5 चमचे तेल वापरायचं आहे, किंवा रोजच्या वापरामध्ये तुम्ही जेवढं तेल घेता तेवढंच घ्या। जर तुम्ही काही कार्यक्रमासाठी खास हे वांग्याची भाजी बनवणार असाल तर तेल थोडंसं जास्ती वापरा। एक पाव चमचाभर मोहरी गरम करून घेतली, म्हणजे थोडीशी तडतडली की जिरं घालायचं, त्याचबरोबर पाव चमचाभर हळद घातलेली आहे। आता ह्यात वांगी घालायची आहेत। जिरं आणि मोहरी थोडंसं फुललं की गॅस एकदम लो करायचा आणि नंतर वांगे घालायचे। एक 2 मिनिटं आपण ह्या तेलामध्ये चांगले परतवून घेणार आहे। वांगे अशी परतवून घेतली ना की चवीला छान होतात, लवकर शिजतात, थोडेसे मऊ पडतात तेलामध्ये आणि लवकर शिजतात, एकसारखे पण शिजतात। बऱ्याच वेळेला वांग्याची भाजी शिजवल्यानंतर काही वेळेला काय होतं की वांग्याचा एखादा भाग जो आहे तो कमी शिजतो आणि बाकीचं वांग चांगलं शिजलेलं असतं, कारण वांगे आपण शिजवताना पाणी घातल्यानंतर हे पाण्यावर तरंगतात, पाण्यातला भाग व्यवस्थित शिजतो आणि वरचा भाग कच्चा राहतो। वांगे 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा मसाला आहे तो घालायचा आहे आणि पुन्हा एक 2 मिनिटं चांगलं हे परतवून घ्यायचे। त्यानंतर ह्यात आपल्याला पाणी घालायचं आहे। तर वांग्याची भाजी करताना ह्यात आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करून घेतलं होतं, अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते घातलेलं आहे।
त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायचे। आता तुम्हाला भाजीला किती थिकनेस हवा आहे किंवा किती प्रमाणामध्ये बनवायची तेवढं ह्यात पाणी घाला। 4 व्यक्तींना पुरेल एवढी मी पाणी घातलेलं आहे आणि एवढी मी भाजी बनवणार आहे। तर वांगे शिजताना थोडं पाणी आटून जातं, त्या अंदाजानेच घाला। गरम पाणी घातल्यामुळे वांगे एकसारखे छान शिजतात, लवकर शिजतात आणि मस्त रंग येतो भाजीला, त्यामुळे गरम पाणीच घाला। वरून मी थोडीशी शेंगदाण्याची साल काढलेली आहे आणि शेंगदाण्याची डाळ बनवून घ्यायची किंवा अख्खे शेंगदाणे साल काढून थोडेसे असे घातलेले आहेत। हे वांग्यामध्ये खूप छान लागतात। तुम्हाला नसतील आवडत तर स्किप केले तरी चालतील। आता ह्याला मस्त उकळी काढून घ्यायची। उकळी आल्यानंतर गॅस एकदम लो करायचा आहे किंवा मीडियम ठेवा सुरुवातीला आणि नंतर लो गॅस करून साधारणतः एक 12 ते 15 मिनिटं आपल्याला हे वांगे मस्त शिजवून घ्यायचे आहेत। सुरुवातीला चांगली उकळी काढून गॅस मीडियम ठेवायचा आणि 3 ते 4 मिनिटांनंतर लो करायचा। लो गॅसवरती वांगे मस्त शिजतात आणि छान रंग येतो भाजीला। खूप जास्त खळखळ उकळली भाजी तर हवं तसं त्याला थिकनेस येत नाही आणि रंगही येत नाही। तर झाकण ठेवून ही भाजी जवळजवळ 12 ते 13 मिनिटं मी शिजवून घेतली। वांगे एकदम मस्त शिजलेले आहेत, रंग बघा काय छान आलाय। एकदम सोप्या पद्धतीने कुठलेही खडे मसाले वगैरे न वापरता झटपट आणि चविष्ट अशी ही मसाला वांगी किंवा भरली वांगी आपण बनवलेली आहेत। तर चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागतात। भातासोबत साधा भात जर आपण बनवला पांढरा त्यासोबत सुद्धा ही वांग्याची भाजी खूप मस्त लागते, पुरीसोबत छान लागते। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा वांग्याची भाजी बनवा। वांग शिजल्यानंतर वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची चिरून अशी आणि थंड झाल्यानंतर भाजीला अजून जास्त दाटसरपणा येतो। तर अगदी मस्त चमचमीत वांग्याची भाजी आपली तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार।